आपल्या सर्वांना ज्यांनी आपापल्या राजकारणासाठी समाज करण्यासाठी संधी दिली ते आपल्या सर्वांचे आदरणीय पितृतुल्य नेते आदरणीय साहेब, सर्वांना विनंती, सर्वांनी उभा राहून टाळ्या वाजवायच्या साहेबांच्यासाठी. राज्याचे मंत्री सन्माननीय उदय सामंतजी, प्रकाश आंबेडकरजी, राजेंद्र पाटील येडगावकर साहेब, खासदार धैर्यशील मानेजी, धीरज लिंगाडेजी, सुनील भुसाराजी, रंजन ठाकरेजी, हा कार्यक्रम ज्यांनी मनापासून तयार केला, आम्हा सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं ते माझे मित्र शंकर गुट्टेजी, ब्रिजेश त्रिपाठी, प्रवीण काळभोर, शैलेश सावजी, विश्वजित चव्हाण, कुलदीप माथारू, समीर देशमुख, सुशांत निंबाळकर, सलील देशमुख, संदीप बोरपे, सुनील वाजे, विलास माने, रावसाहेब भिलोडे, राजेसाहेब देशमुख, रवींद्र तौर आणि उपस्थित वर्षा शामकुळे आणि उपस्थित सर्वच मित्र. खरं तर आगळा वेगळा एक संजोग आहे. किती वर्षानंतर भेटतोय. माझी कारकीर्द 2006ला सुरू झाली. साहेब जवळपास 20 वर्ष माझ्या कारकिर्दीला झाले. रणजितदादांच्या कारकिर्दीला 25 वर्ष जवळपास झाले. आणि ह्या भेटीनंतर एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर आपल्याला 27 वर्ष झालं, म्हणजे आपल्याला असं वाटतच नाही की एकमेकांपासून आपण वेगळे आहोत. मी उदय सामंत साहेबांकडे एक दोनदा गेलो, प्रकाश आंबेडकर साहेबांकडे गेलो, त्यांची नजर आम्हाला भेटली लगेच त्यांनी पीएला सांगून आतमध्ये बोलवलं. म्हणजे त्यांनी हा दुजाभाव केला नाही. म्हणजे आम्ही जरी आज वेगळ्या पक्षात असलो, विरोधी पक्षात असलो, तरी मैत्री जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं असेल. त्याचं उदाहरण हे दोन्ही मंत्री आहेत. खूप प्रसंग सांगता येतील. अगदी आंबेडकर साहेब तुमच्याबद्दल साहेबांनी खास करून विचारलं, तुमच्या कार्यकारिणीत होते, कसे आले, कशी निवडणूक लागली आणि कसं काय झालं. तर सगळा जो त्या काळातला इतिहास होता, म्हणजे जिल्हाध्यक्ष आपण का बनू शकले ना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा, तो सगळा इतिहास साहेबांना सांगितला. अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक गोष्टी करता येतील. परंतु शंकरजी, आज आपण 2 गोष्टीची मागणी केली. तुम्ही तर म्हटलं की उदय सामंत साहेबांनी प्रत्येक तालुक्यामध्ये एक MIDC केली पाहिजे. नेमकं तुमच्या मनात काय ते सांगा, कारण तुमच्या मनात काय तुम्ही मला दुपारी बोलून दाखवलं. काय बोलता येत नसेल तर उदयजींच्या कानामध्ये सांगा. परंतु हरकत नाही. कार्यकर्ता जेव्हा आपला मोठा होतो, आपला एक मित्र मोठा होतो, त्याच्याकडे हक्काने आपण काहीतरी मागणी करू शकतो. मला आनंद आहे की ह्या पवार साहेबांच्या छत्रछायामध्ये वाढलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आज कुठल्याही पक्षात कितीही मोठे जरी झाले तरी त्यांच्या मनामध्ये गर्व नाही, अभिमान आहे की आपला जुना सहकारी जरी आला तर त्याला जागा द्या, खुर्ची द्या आणि त्याचं जे असलेलं अडलेलं नडलेलं काम करा. ह्या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे. युवक काँग्रेस मित्रांनो, दुसरं शंकर बोलले की आपण आपलं सगळं तारुण्य दिलं नाही, आपण अजूनही तरुणच आहोत. कारण आपल्याकडे योद्धा एवढा मोठा आहे, एवढा मोठा योद्धा आपल्यासोबत आहे. जो युवक काँग्रेसमध्ये काम करतो तो कधीच म्हातारा होऊ शकणार. राजेसाहेब देशमुख, बरोबर आहे, तो कधीच म्हातारा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अधिक न बोलता मी एवढंच सांगेन, हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा एक मनोमिलनाचा कार्यक्रम आहे, भेटीचा कार्यक्रम आहे, एकत्रितपणे जेवण्याचा कार्यक्रम आहे. शंकररावांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, साहेबांचा आभार व्यक्त करतो की साहेब या ठिकाणी आलात आणि आम्हाला सर्वांना आपण संधी दिली आणि या संधीचं सोनं आम्ही सर्वजण आमच्या विभागामध्ये करण्याचा प्रयत्न करू. आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.